माघ महिना, थंडीची सकाळ, चंद्रभागेच्या काठावर धुके पसरलेले आणि त्या धुक्यातून ऐकू येणारा एकच गजर, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आज जया एकादशी आहे, आज भीष्म द्वादशी आहे आणि आजच पंढरपूरमध्ये लाखो पावलांनी पांडुरंगाकडे जाणारी माघी वारी निघाली आहे. आजची ही कथा आहे विश्वास, संयम आणि पांडुरंगाच्या अपार करुणेची. माघ महिना म्हणजे पुण्याचा साठा. या महिन्यात केलेली सेवा, व्रत, दान शेकडो पटीने फळ देतं असं शास्त्र सांगतं. जया एकादशी ही एकादशी फक्त उपवासाची नाही, ती आहे बंधनातून मुक्त होण्याची. पुराणात सांगितलं आहे, या एकादशीचं व्रत केल्याने जुने पापबंध तुटतात आणि मनाला शांती मिळते. पंढरपूर पासून दूर एका छोट्याशा गावात नामदेव नावाचा गरीब वारकरी राहत होता. घरात दारिद्र्य, शरीरात आजार, पण ओठावर एकच नाव, पांडुरंग पांडुरंग. या वर्षी माघी वारीला जाण्याची त्याची फार इच्छा होती, पण पायात शक्ती नव्हती. तो म्हणाला, देवा, मी चालू शकत नाही, पण माझं मन तुझ्या पंढरीत पोहोचलं आहे. जया एकादशीची रात्र होती. नामदेवाने उपवास केला, दिवा लावला आणि डोळे मिटून पांडुरंगाला हाक दिली. देवा, आज माघी वारी आहे, मी नाही येऊ शकलो, पण तू तरी माझ्याकडे पाहशील का? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. चंद्रभागेच्या काठावर विठ्ठल उभा होता, हातकटीवर, चेहऱ्यावर अपार करुणा. पांडुरंग म्हणाला, नामदेवा, माझ्याकडे चालत येणारेच माझे भक्त नसतात. ज्यांच्या मनात विश्वास आहे, संयम आहे आणि नामस्मरण आहे, ते माझ्या पायाशीच असतात. आज भीष्म द्वादशी आहे. भीष्मांनी जसं धर्मासाठी देहत्याग केला, तसंच तू अहंकार त्याग. तुझी माघी वारी मी स्वीकारली आहे. भीष्म पितामह शरशय्येवर पडले होते, पण मन धर्मात स्थिर होतं. ते म्हणाले, शरीर दुःखात असू शकतं, पण मन जर भगवंतात असेल तर मुक्ती दूर नाही. जया एकादशी, भीष्म द्वादशी आणि माघी वारी आपल्याला हेच शिकवतात. संयम, श्रद्धा, भक्ती बरोबर मुक्ती. सकाळ झाली. नामदेवाचे डोळे उघडले. दारात वारीहून परतलेले लोक होते. त्यांनी सांगितलं, आज मंदिरात विठ्ठलाच्या चरणाजवळ तुझं नाव घेतलं गेलं. नामदेवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मी नाही गेलो पंढरीला, पण पांडुरंग माझ्यापर्यंत आला. आज जया एकादशी आहे, आज माघी वारी आहे, आज भीष्म द्वादशी आहे. आज जर तुम्ही मनापासून एकच नाम घेतलं, एक वाईट सवय सोडली आणि संयम ठेवलात, तर समजा पांडुरंग तुमच्या घरातच उभा आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी. अशा भक्तिमय कथा रोज ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा वारकऱ्यापर्यंत पोहोचवा.